श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ टाळू नकोस, कारण देव तुला काहीतरी सांगू इच्छितो। या आठवड्यात तुमचं आयुष्य पुढील स्तरावर नक्कीच जाणार आहे। या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात, देवही तुमच्या पाठीशी आहे। जास्त विचार करू नका, कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील। तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील। त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा। लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल। जर तुझा देवावर विश्वास असेल, स्वामी माऊली टाईप करा। देव म्हणतो, कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो। तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही। याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे। तुमची वेळ येत आहे। तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे। खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत। विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा। ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये, वाळूंचे मोत्यामध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो। मग तो तुमच्यावरही काम करत आहे। बाळा, मी कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवातून लोकांना काढून टाकतो। त्यांच्या मागे धावू नका। जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते। देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते। तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय असे लिहा। त्याचप्रमाणे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायलाही विसरू नका। देव म्हणतो, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे। तुम्ही सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा। त्याचप्रमाणे देव म्हणतो, मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे। गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात। तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता। तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात। माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो। तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं कमेंटमध्ये लिहा। देव म्हणतो, मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम आणि नवीन संधीही दैवी टक्कर देईन। प्रार्थनेत राहा आणि अजिबात हार मानू नका। देव म्हणतो, स्वीकारणे कठीण आहे, तरीही बदल हा होणार आहे। तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे। बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो। लवकरच तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल। तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक जण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील। ग्रहणशील व्हा, तयार रहा। तुम्ही तयार असाल तर स्वामी मी तयार आहे असं टाईप करा। देव म्हणतो, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत। मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे। तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात। तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल। मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो, जे तू समजू शकतोस। देव म्हणतो, नेहमी नम्र रहा। आपण आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना कधीही करू नये। मी सर्वांना समानतेनेच निर्माण केले आहे। बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो। देव सांगतो, तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल। ही देवाची इच्छा आहे। होय, देव तुम्हाला ओळखतो। देव तुमच्या ऐकतो। देव तुमच्यासाठीच आहे। तू खूप धन्य आहेस। देव तुमच्यावर प्रेम करतो। तुम्ही सहमत असाल तर होय असं कमेंट करायला विसरू नका। देव म्हणतो, जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा, कारण जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध
विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते. देव म्हणतो, तू खूप काही करू शकतोस. तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे. त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर. पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल, तसेच प्रेम आणि विपुलताही मिळेल. तुम्ही तयार असाल तर होय असं कमेंट करा. लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे. आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे. देव म्हणतो, त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे. योग्य वेळी ते होईल. देव म्हणतो, मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा अधिक प्रेम करतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त समजूनही घेतो. प्रत्येक जण तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो. तुमचा या गोष्टीवर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असं कमेंट नक्की करा. देव म्हणतो, समस्या सांगून रडणे थांबवा. ते सोडवण्याचा विचार करा, कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. कधीही हार मानू नका. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. देव म्हणतो, आपण हे एकटे करू शकत नाही, परंतु आपण एकत्र करू शकतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते. कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या. देव म्हणतो, बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते, परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे. बदलाची अपेक्षा करा, हे भयानक आहे, पण मी तुझ्यासोबत आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे. जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो. तुमचा विश्वास असल्यास होय असं टाईप करा. देव म्हणतो, बलवान आणि धैर्यवान व्हा. मी तुमचा देव आहे. मी 6 दिवसात जग निर्माण केले. माझ्यावर विश्वास ठेवा. मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे. जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो नक्कीच भाग्यवंत ठरेल. देव म्हणतो, हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल. तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्काराने भरले जाईल. मोठ्या अपेक्षा करा. देव म्हणतो, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. दावा करण्याची वेळ आली आहे. तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती, पण आता ती खरी होणार आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्व